नमस्कार साहेब, नमस्कार. नमस्ते. हॅलो 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 हां काय तक्रार झाल्या बरं तर त्याला घेऊन या पोलीस स्टेशनला. त्याला पोलीस स्टेशनला घेऊन या. त्याचा चाप काढल्याशिवाय तो नीट होणार नाही. हां 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 हवालदारला पाठवतो. एक कॉन्स्टेबल आणि हवालदार पाठवतो. हां त्याला गाडीत घाला आणि घेऊन या. कारण हॅलो त्याचा चाप काढूया. घेऊन या. त्या पिंडिक्याचा चाप काढल्याशिवाय मेळ बसणार नाही. गावात शांतता होणार नाही. हां गाडी पाठवतो. हां 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 घ्या आणि या लगेच. आहे मी पोलीस स्टेशनला. अरे म्हणते त्याला बाहेर काढ. अक्कल बघ त्याला बघ पुढं कोण आहे बोलो. आईला मला इथं का बोललं पोलीस नाही का सरकार दवाखाना काय कळस ना. साहेबांनी बोलले तुला. हा आलो आईला इंजेक्शन करते आता काय कोणाचं पोलीस स्टेशन मध्ये साहेब खूप काय साहेबांना गाणं आवडते वाटतं. गाणी पण केलं तर बरं आहे. नाटक किती बसली ती साहेब. नारळच कोत मान मुडत हिरव्या राणी. अक्कल वगैरे आहे का रे. पोलीस स्टेशन आहे का धर्मशाळा आहे. अहो साहेब फक्त आधार कार्ड घेण्याचं सांगितलं मला. ते आधार कार्ड आणि अक्कल याच्यात फरक आहे. तुला आधार कार्ड विचारतोय मी. अहो साहेब मी जरा जरा डोळ लागलो तेव्हा काढून घेतल्यावर तुमच्या हवालदारनं. काढून घेण्याची वस्तू आहे माहिती. हा मेंदू आहे का नाही तुला. अहो म्हणजे माझं मेंदू पण काढून घेतल्यावर हवालदारानं एकच मिनिट झोप लागली ती बघा. तेवढं सगळं काढून घेतलंय बघा साहेब. माझं आता मी कसं जगणार सांगा बरं. अरे ते अक्कल बिक्कल आहे का नाही. ती काढून घेण्याची वस्तू आहे तुझ्या. तू मगाच्या बदल लागला. अहो साहेब माझं अक्कल बी काढून घेतला. माझं मेंदू बी काढून घेतला. नक्की काय काय काढून घेतला मला लिहून तर द्या. मी डॉक्टरकडनं बसतो. काय बोलायला लागलायस तू. अरे याला कोण आणलंय रे. अरे हे मेंटल आहे मेंटल. बंड्या याला का आणलाय आत. घेऊन जाऊ बाहेर. एखादा गुंड बरा पण हा नको. त्रास द्यायला लागलाय. डोक्याला ताप झालाय. ताप येऊ. हे मेंटल आहे रे. याला घेऊन जा. घेऊन नाहीतर तुला लाता घालायची पाळी येईल. जा घेऊन याला. काढ बाहेर. अहो साहेब ते काय काय काढून घेतलं द्या. काय नाही म्हणे. आमच्या पप्पानं गल्ली सगळी सुधारणा केल्या. गटाऱ्या रस्ता बिस्ता सगळं चकाचक करून घ्याली सगळं आमची गल्ली. म्हणजे तुमची प्रॉपर्टी आणि वाढली. असं कुठं. तुमची गल्ली म्हणजे तुझीच की. आमची म्हणजे सगळ्यांची. सगळ्यांची म्हणजे तुझ्या घरासमोर तेवढंच बांधणार की तू. आमच्या घरासमोर नाही. तुमच्या घरापुढं सगळ्यांच्या. तर आमची गल्ली दुसरी आहे. आमची गल्ली म्हणजे आपलं गावच की. अरे चेष्टा कराल तर असं काहीच रागाला येऊ नकोस. लगेच रागाला येतोस तू पण. अरे काय म्हणतेस. देवाला गेलतो बाळूमामाला. आईला तिथं माझी लय अवकात काढली. सर तू माझ्याला बोलायची पोरं. त्यांना अक्कल बिक्कल आहे का नाही. तुझी अवकात नसताना ती अवकात काढलीच कशी तुझी. होय मानतेशा बरोबर आहे. आता मानते तू पण माझीच काढ. चेष्टा कराल तरी
अरे ते राहू दे, आता वडा बघून सांगते ते सांग. आम्ही सांगायचं? अरे सरपंच पोरं कोण आहे? आम्ही आहे का तू आहेस? मला पप्पान पैसे दिले नाही, उद्या सांगते की. ए ते काय मला सांगायचं नाही, तूच द्यायचं वडापाव. पहिला डोसक्यात प्लॅनिंग आल्या, तुला वडापाव सांगायला लागला तर चालतं. त्याला 4 थोपू घालण्याचा वडापाव सांगणार. ते मला काय सांगायचं नाही, मला पाहिजे. ए म्हणत्या हे सगळं राहू दे, वडापाव मी सांगतो. हम्म. पण आपल्या दोघात भांडणं करायची आणि जो हरतोय त्यांना वडापाव सांगायचा. ये. लावतो तुला, तुझं मोडतो तुझं. काय तू मुडकं मोठं? मरत्यात ते भांडून. मला काय वडापाव खायला मिळालं बास. अरे ही पोरं मरतात रे भांडून घ्यायला. आता मी हरलो. हरलास? हा हरलो. मी सांगतो वडापाव. जिंकलं. मी हरलो. वडापाव चल. खायचा हिच्या वडापावसाठी भांडत तुम्ही. आईला खोड्यासारखं मी उगाच अशी सोडव सगळं फोडून ठेवली रे. हे देवा. Music. अन्नाला का मारलं तुमच्या भांडणात? हा काय अण्णा? हो ते अरे आपल्या भांड्यात थोबड ओळखलं नाही काय? राहू दे, अन्नात पण घ्या वडापाव. बघ तू पैसे देणार नाही आणि तू वडापाव चालणार येणार काय? बोल. आता मार खाल्ले म्हणतात. या अण्णा या. प्रसाद खाल्लाय आता वडापाव खायचा. काय रे बाबा नो आता थोडं मारलेलं बाजार नाही आणि वडापाव खायला द्यायला लागलाय की खाल्लेलं बाजार आहे मला. चला पहिला ऊन एक लय आहे, गाडी एक पंक्चर व्हावं काय आताच. गावाकडे कोण सोडायचं मला? ए थांब 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 थांब, अरे थांब. ओ, चला सरपंच चला. ए थांब थांब थांब, ए थांब रे, थांब थांब. अरे मला जरा सोडा तरी गावात. गावात सोडा तरी, गाडी पंक्चर झाल्या मर्दा. ए उतरा खाली सरपंच सोडली का गावाला. बर बर चला चला सोडतो गावात. अरे असे गावात अरे गाडीवर न्यायचं रे, गाडीवर. सरपंच गाडी पहिला जागा नाही आणि तुम्ही हात करताय म्हणजे. चालत चालत का जायला येतो तू, ए? माझ्याकडे गाडीचं गाडीवर नेचीला म्हणताना तुम्हाला मी उभा केलं. चालवत नाही होय मला तिकडं. तुमचं पोरग मी ही दोघं चौघ जण हात करताय. बसा बस युवराज, पळ. काय शानी होत नाही ती पोरं. आईला गाडीवर न्या म्हणताना चालत न्यायला आल्यात मला.
अवघड आहे त्याच्या मारी काम. हो आबा, हो आपल्या वेळेला आपल्या हातात दिली. आपण किती कामं केली. अहो, आज सुद्धा लोक आपले कामं किती करतात. सरपंच आता काम येतं व्हय. अहो आमच्यासारखं कामं जमतात नाही त्यांना. अहो, आमच्याकडे जरा शिका म्हणावं. नुसता दाढी मिशा राखल्या म्हणजे कोण सरपंच होतं. काय माहिती आहे का, अहो तुमच्या गावाची सगळी करामतीच आहे राव. थांबा थांबा जरा. आबा बघितलं का, सरपंच आज रस्त्यावर आल्यात. अहो आमचं ग्राउंड लेवललाच काम असतं. तुमच्यासाठी काय, तुमच्यासारखं काय खोलीत बसून काय कागद रंगवतो होय आम्ही. बर असू दे, काय तर दे जरा सोडा गावात आम्हाला पण. चला गावात तुम्हाला सोडायचं. आता काय मग. बघा शेवटी तुम्हाला आमची मदत घ्यावी लागतेच. असू दे हो, तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला. चला हे मान्य केलं म्हणायचं. हा. बाबा घ्या बसून आता. हा, चला. सरपंचाच्या मध्ये मी हा, काय तुमचं वजन कच्चं आहे काय. हो काका, 4 वडापाव द्या. गरम गरम द्या. ठीक आहे ना, तुला पहिला मला द्या रे पहिला. अण्णाला लय मार बसलाय. ठीक आहे म्हणतीस तू. ठीक आहे म्हणतीस तू. मला काय जिंकल्या फक्त. आईला वडापाव नशिबातून होता. नशिबातून जाऊ तिकडं. काय करायचे. वडाच पडला की. पडलं काय झालं. ते खोन खाण्यात पडलेलं, मी खात नाही ते. थोडं वेळ आहेस काय, चांगला आहे वडा येऊ. चांगला नाही ते आता. खा तुम्ही. अण्णा एक फळं द्या मला. फळ आहे बघ की. खावा ते तुम्ही, मला नको. हा ना जरा आम्ही खातो मग. खावा तिकडे. इथं ठेवते. त्यांनी वाटणार डायरेक्ट त्यांना प्लेट बोलेत मला या अण्णा बिना बोलेत हो. सोडून आली तेव्हा चालवत आणा की उचलून मला. ए अण्णा हो. चल बस. होय होय. हे काय पोरांचं नादाला लागून सगळ्याचं सांगायचं नाव. आबा हा तुमचं ते. आबा आपण तिथं जाऊन चापलो. अण्णा बसलास का. हा बसला चला. वडापाव पडल्याला ह्यालाच खपू सरपंचला. ह्याची मजाच करू अजून जरा. एक नंबर आहे. हा हा, ह्याची मजाच करू जरा. हा मजा. हा चालतं. काय रे दोन भाषे काय केलं तर काय. उचलून आणा जाऊन तिथनं गाडीवरनं सोडा म्हणताना. एवढं रागा येऊ लागा. जरा वडापाव कसा आहे बघा की, सगळे नाव ठेवाले. वडापाव बघतो एवढा ही करायचं ना कशी. हा की ह्यो नाव ठेवाला आहे, ते अण्णा नाव ठेवाले. बरं असं ठीक आहे. जरा फोन बघा कसा आहे. ठीक आहे चक्की पण आहे. फोन बघा.
सुद्धा एक नंबर. सरपंच वडापाव कसा होता? एक नंबर एक नंबर. उगाच बघा की त्याला नावं ठेवायला देत. कोण नाव ठेवाल तर हानी नाव ठेवलं मग ते अन्नाला गोड्यानं मारा की. का अहो तिथं गटारीत वडापाव टाकलाय आणि तसंच गेलाय बघा. तू वडापाव दिलास मला? मग तुमच्या काय नादाला लागायचं शाळा काम नाही बाबा. बघितलं काय सचिन सरपंचाला कशी किती राहून असते ते तर म्हणत्या तर माझं एक काम आहे काय नाही की भूमीमध्ये असते त्यांच्यावर मला नजर ठेवायला लागणार. बघतोच माझ्या वर्गात माहिती आहे तुला माहिती आहे तुला प्रपोज मारायचा मला लई दिवसाला आवडते बघा प्रपोज एवढा मारला पाहिजे भावा आज काय पण कर. तरी मानतो ना. आज मारायला चल त्यासाठी मी काय पण करतो. चल 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 भावा. चला अण्णा बाबा चहा घ्यायचं ना. चहा द्या की द्या. दादा 3 कप चहा दे. द्या द्या. आबा अण्णा चहा घे. घ्या तुम्ही पण घ्या. तुम्ही पण घ्या घेऊ. म्हटलं पाहुण्यांना चहा देऊ. अरे पैलवान अरे ये पैलवान ये. नमस्ते नमस्ते. बरं नेहमी तू घेते आज जरा चहा घ्या पैलवान. होय होय सांगा सर मग कधी दादा पेला आणखीन एक चहा द्या. कधी पेला कोणाचं द्या. नाही हो तसं चहा नाही दूधच करतो मी होय चहा मस्त आहे हा. मस्त आहे. सरपंच बाबा जरा माझं काम आहे तिथं जातो बरं का बरं अण्णा चहाचं पैसे सगळे देऊन जायचं. हा देतो की. मग काय असं देत नाही असं वाटलं काय. बरं तुम्ही जा तुमच्या कामाला जा. आम्हाला माझ्या कामाला जातो पैसे तेवढे दे. आम्हाला शिकवा लागलं पैसे द्या आणि हे द्या. ए अण्णा मी देतो पैसे. हा. अरे दादा किती झाला? 20 रुपये. सरपंच आज पैसे मी देणार आहे. अरे मी असताना तू कशाला पैसे द्यायचे? नाही 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 प्रत्येक वेळ तुम्हीच देत आहे. अरे तुझी परिस्थिती नाही बाबा. अहो सरपंच मला एकदा तर द्यायला लावायचे. अरे तुझी परिस्थिती नाही बाबा. मी देतो म्हटलं ना. अहो तरी पण प्रत्येक वेळ तुम्हीच देत आहे. अरे मी देतो. अहो ह्यावेळी मी देतो की. बरं दे बाबा दे. हे ना तिथे खायला घेऊन देते का? बस काय सचिन ते काय मला माहित नाही. आज काय पण झालं तर विचारायचं मी विचारेन. बघ म्हणत्या काय पण होते पण तिला विचारायचं बरं का. अरे मी आहे की. काळजी कशाला करायला? काय पण होऊ दे. आज विचारायचं बघ तुला काहीतरी बोलायचं. बोल पटकन मी जाणार आहे. बारकासपासून तू माझ्याकडे आणि मी तुझ्याकडे बघतो. तुझं काय मला माहित नाही पण मी ना तुझ्यात खूप प्रेम करतो. तू जे सांगतेस ना ते सगळं बरोबर आहे. माहिती आहे मला तू पण आवडतेस मला. पण मी आता सुद्धा IPS ची परीक्षा दिली आणि मला तिकडे जास्त फोकस करायचा. अगं मी ना शेतकरी आहे पण तुला बारका असल्यापासून तुझ्या मागं फिरतो. तू जिथं जाईल ना तिथं मी येतो.
मला माहिती आहे ते. मला काही श्रीमंत गरीब यात मला काय फरक वगैरे असं मी काय बघत पण नाही. मला आवडेल तुझ्यासोबत राहायला, पण सध्या मला परीक्षा द्यायची. ते तरी घे. हा मग ते प्रेम होतं चाललंय. पूर्वी IPS ची परीक्षा द्यायला लागल्यास आणि नाहीच्या फंद्यात जर पूर्वीला पाडला, परत जर हित दिसला तर चांगले दिसून टाक. समजलं का? तुम्हाला ते सांगतोय, पाठ बेशीत लागायचं. चाल 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 पाठ विषय. म्हणतो फिर एक बार अपना प्रेम अधुरा चला. एवढं झालं काय आणि परत